धन्यवाद. तुम्ही आनंदाने या ठिकाणी प्रचाराच्या याला कामाला लागा आणि आमचा तुम्हाला पाठिंबा राहील. धन्यवाद. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला मतदारसंघाचे खासदार आदरणीय रणजित नाईक निंबाळकर साहेब यांचं आगमन होतं. एकदा जोरदार टाळ्यामध्ये आपण त्यांचं स्वागत करायचंय. माळशिरसचे नगराध्यक्ष सन्माननीय अप्पासाहेबजी देशमुख साहेब आपलं देखील मनपूर्वक. यानंतरची शुभेच्छा मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आर्ट ऑफ लिव्हिंगचे गुरु बापू ठवरे साहेब यांना विनंती की आपण 2 मिनिटं सर्वांनी मुठ घट्ट आवळा घट्ट आवळूया. हा आता सोडून द्या. कुठलं छान वाटतंय सोडून देताना छान वाटतंय का? खरं आहे ते सांगणार, परंतु नंतरच्या काळामध्ये भाऊंचार गमवणार आहे. परंतु भाऊ तुम्ही आता तिकडे गेला सोलापूरला, तर सोलापूरला गेल्यावर तुम्हाला लोक विचारतील की तुम्ही काय कमवलं माळशिरस तालुक्यामध्ये, तुम्ही काय कमवलं. तर माळशिरस तालुक्यामध्ये तुम्ही हे कमवले आणि हे सोपं नाहीये. कुणाला बाहेरनं म्हणण्यापेक्षा ज्याची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, जो एक ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे, सर्वसामान्य तुमच्यात आमच्यात बसणारा एक कार्यकर्ता आहे, कित्येक लोकांना तुम्ही जीवदान दिलेलं आहे. ह्या सगळ्या तालुक्यातल्या जनतेची जी काय दुआ आहे, जे काय थोर वडीलधारी मंडळींचे आशीर्वाद आहे, हे सगळे हे 100% होणार आहे. एवढंच बोलतो. आणि त्याचबरोबर दादाही आहेत. दादांनाही सांगतो की तसं बघायला गेलं तर आमची विचारधारा वेगळी आहे. आम्ही ज्या पक्षात नेतो त्या पक्षाची आणि भाऊंची विचारधारा वेगळी. मी मगाशी म्हटलं की भाऊंनी कमवलं काय कमवलं, तर माझ्याबरोबर आता आणखीन बरीच मंडळी आहेत, त्यांची काय नावं घेत नाहीत. परंतु तुम्ही ज्या तालमीत घडला RSS विद्यार्थी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे ही जी विचारधारा आहे, ह्या विचारधारेच्या परस्पर विरोधी विचारधारा कुठली असेल तर ती मराठा सेवा संघाची आहे, संभाजी ब्रिगेडची आहे. पण संभाजी ब्रिगेडचे असतील किंवा मराठा सेवा संघाचे अनेक कार्यकर्तेही ह्या गर्दीमध्ये आहेत. या परस्पर विचारधारेला बाजूला सारून केवळ तुमच्यावर प्रेम करणारी ही माणसं तुमच्यापर्यंत आज आलेली आहेत. आणि तुम्ही काय कमवलं तर हे कमवलेलं आहे, लोकांचा विश्वास कमवलेला आहे, लोकांचं प्रेम कमवलेलं आहे. त्यामुळं मी खरोखर मला असं वाटतंय की सोलापूरची जनता ही भाग्यवान आहे की त्यांना तुमच्यासारखा उमेदवार लाभला. तिथंही तुम्ही ह्याच पद्धतीनं काम करचाल, आणखी लोक जोडली जातील. 100% तुम्ही हा तालुका सुद्धा काय पोरका करणार नाही. तुम्ही राहता इथंही तुमचं लक्ष राहणार आहे. सन्माननीय रणजितदारांना पण सांगतो की इथं सुद्धा तुम्हाला गोळी झाली काँग्रेसच्या सरकारमध्ये. आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे प्रभू श्रीराम, आणि त्या कारसेवकांवर काँग्रेसच्या काळामध्ये गोळी झाली. त्यांच्यासाठी प्रभू श्रीरामांचं मंदिर असेल, आपल्या आस्थेचा विषय कधीच प्राधान्यक्रमामध्ये नव्हता. एवढंच नाही तर आता जेव्हा मंदिर बांधलं तेव्हा काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांना आमंत्रण दिलं गेलं होतं, पण काँग्रेस ते आले नाही. का नाही आले? कारण त्यांच्यासाठी आपल्या अस्मितेचा प्रश्न, आपल्या अस्तित्वाचा प्रश्न महत्वाचाच नाहीये. त्यांच्यासाठी केवळ महत्वाचं आहे येणारा पंतप्रधान, येणारा काँग्रेसचा अध्यक्ष फक्त आमच्या घरातला असावा आणि आमची सत्ता यावी. आपले जे काही प्रश्न आहेत, जनतेचे जे काही प्रश्न आहेत, ते काँग्रेसच्या दृष्टीने कधी महत्वाचेच नव्हते. तर फक्त आज आपण सगळ्यांनी राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा बघितलेली आहे, घरी बघितलेली आहे. तर या सगळ्याला कारण आहे आपले मोदीजी. म्हणून मी आज आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छिते की आपल्या अस्तित्वाचा जो प्रश्न असेल, आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाचा, आपल्या धर्माचा, आपल्या आस्थेचा, आपल्या श्रद्धेचा, तर ते आपण लोकच करू शकतो, आपण जनताच करू शकते. आणि ते करू शकते केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टी. आतापर्यंत मोदीजींनी जे जे काही संकल्प घेतलेले आहेत ते सगळे पूर्ण केले. आता येणारी निवडणूक ही आगामी 500 वर्षानंतरचं भविष्य ठरवणारी आहे. त्यामुळे आपल्याला मोदीजी तर येणारच आहे. निवडणूक केवळ औपचारिकता आहे, परंतु आपल्या सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे, आपल्या जनतेला दाखवून द्यायचं की आज आमची सत्ता आलेली आहे. आपल्याला विक्रमी मतांनी मोदीजींना निवडून आणायचं आहे. की भारताचं जे नेतृत्व करणारे लोक होते त्यांच्यामुळे आपला भारत एक कमकुवत राष्ट्र म्हणून ओळखला जायचा. आपल्या भारतावर दहशतवादी हल्ले व्हायचे,
विविध आजूबाजूचे जे काही शेजारी देश होते ते आपल्याला भयभीत करायचे. पण जेव्हा आपल्या भारताचं नेतृत्व भारतीय जनता पार्टीकडे केलं, जेव्हा आपल्या भारताचं नेतृत्व मोदीजींकडे गेलं, तेव्हा मोदीजींनी सांगितलं ये नया भारत है, ये घर में घुसेगा भी और घर में मारेगा भी. आज आपण इथे बसून आपल्या भारताच्या सीमा कशा सुरक्षित करू शकतो? तर आपले सक्षम नेतृत्व आपण जर निवडून दिलं तर ते आपल्या भारताच्या सीमाही सुरक्षित ठेवू शकतात. ते आर्मीला अधिकार देत आहेत. आणि आज मी इकडे आपल्याला सगळ्यांना अभिमानाने सांगू इच्छिते, सामर्थ्यशाली देश म्हणून बघितले जाते आणि तो सामर्थ्यशाली देश झालेला आहे कारण त्यामागे आहे भारतीय जनता पार्टीची सगळी तत्व. आणि या भारतीय जनता पार्टीच्या तत्वावर काम करणारी आपण ही सगळी कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आपण खूप सामर्थ्यशाली तत्वांवर आणि सिद्धांतांवर चालणारे कार्यकर्ते आहोत. या ठिकाणी मी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं खूप खूप अभिनंदन करते. तुमच्यासाठी जोरदार टाळ्या. आज आपल्याला लोकसभा महायुतीचे 2 उमेदवार आपल्या ठिकाणी आहेत आणि दोन्ही विक्रमी मतांनी निवडून येणार यात काही शंका नाही. आपण सगळ्यांनी इथे भरभरून प्रेम आमच्या परिवारावर केलेलं आहे. त्यासाठी मी मनपूर्वक आपले आभार व्यक्त करते आणि थांबते. जय श्रीराम, जय हिंद. सगळ्यांना मी व्यासपीठावर सर्वांचं नाव न घेता या ठिकाणी सन्माननीय व्यासपीठासमोर 2019च्या निवडणुकीमध्ये माझा पक्ष प्रवेश होत असताना जे सूत्रसंचालन करेल तो माणूस या तालुक्याचा आमदार होईल, भविष्यात सोलापूर जिल्ह्याचा खासदार होईल असं कोणी स्वप्नात बघितलं नव्हतं. ते भारतीय जनता पार्टीने करून दाखवलं आणि केलेल्या कामाची उतराई की निवडून दिल्यानंतर निवडून दिलेल्याची उतराई करण्याचं काम राम सातपुतेंनी काम करून दाखवलं. 2019ला पासून आपण ठरवत होतो की राम मंदिर कधी होईल आणि 2024 उघडलं तर सगळ्यांना वाटत कधी 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होईल. आणि ह्या राम पर्वामध्ये तुम्ही माळशिरसकर किंवा मी आपल्याला दुःख कोणाला करायचे काय कारण नाही, कारण मी आहे, भाऊ आहे, भाऊचा भाऊ पण मी आहे. राम पर्व सोलापूर जिल्ह्यामध्ये चालू होत आणि आपण आपल्या नेत्याला, आपण आपल्या सहकार्याला शुभेच्छा द्यायला आलं पाहिजे, मनापासून शुभेच्छा दिल्या पाहिजे. आता समुद्रापलीकडे जाऊन रामाच्या सहकार्याने लंका जाळली होती, तिथे युद्ध केलं होतं. आता तर आपल्याला फक्त पलीकडे 100 किलोमीटर जाऊन राम सातपुतेंच्यासाठी ते निवडणुकीचे युद्ध लढायचं. आणि मला अवघड वाटत नाही, कारण ज्यावेळेस राम सातपुतेंचं नाव हे लोकसभेसाठी आलं होतं त्यावेळेस सर्वात पहिलं आमच्याशी चर्चा झाली की तुम्हाला लोकसभेला काय अडचण येईल का. मी सांगणीय संस्कृती वहिनी त्या ठिकाणचं संघटन बघत आहे आणि मला वाटत नाही की कुठली अडचण येईल. त्यांना देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींच्या टीम मध्ये जाणं गरजेचं आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा हा कार्यकर्ता आज माळशिरसचा आमदार, उद्या भविष्यात खासदार आणि भविष्यामध्ये देशामध्ये चांगलं नेतृत्व म्हणून मी त्यांना माझ्याही पेक्षा पुढे जाऊन त्यांना सांगितलं की तुम्ही या देशामधल्या काही भारतीय जनता पार्टीच्या चांगल्या नेत्यामध्ये पुढे जाणार आहात आणि अशा शुभेच्छा मी या ठिकाणी राम सातपुतेंच्या 2019 पासून माझा सहवास जवळ आणि काही अडचणी तुम्हाला तर वेगळ्या सांगायची काही कुणाला गरज नाही. आम्ही दोघंही शब्दाला बांधलेलो होतो. त्यांनी तालुक्याचा विकास करायचा शब्द धरला होता. मी पाण्याच्या प्रश्नावर निवडणुकीला उभा होतो. मी सांगितलं होतं की जोपर्यंत माळशिरस पर्यंतचे टेंडर निघणार नाही तोपर्यंत मी निवडणुकीचा फॉर्म उभारणार नाही. मला सांगा, माळशिरसच्या पर्यंतचे टेंडर, निरादेवगडच्या पाण्याचे टेंडर निघाले ते कुणाला माहिती आहेत का?
माहिती नसल माहिती तर माहिती करून घ्या. 15 तारखेला बहुतेक त्याचे टेंडर निघाले. 937 कोटी रुपयाच्या माळशिरसच्या पाण्याचे टेंडर निघाले आणि प्रत्यक्षात मागच्या 6 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी देवेंद्रजींच्या हस्ते आपण कार्यक्रम केला. ते काम जवळपास 20 की 25 किलोमीटर काम पुढे आलेलं आहे आणि 1 वर्षाच्या अंतरामध्ये माळशिरसची ही 22 गावं आणि नव्याने वाढवलेली 16 गावं याच्यामध्ये समावेश होतील याची खात्री नाही तुम्हाला. मी रणजित नाईक निंबाळकर तुम्हाला शब्द देतो. आम्ही कोण पक्ष राम असू किंवा मी असू आम्ही काय पक्षामध्ये फार मोठे नेते नव्हतो पण देवेंद्रजींचा पक्षाचा आदरणीय मोदीजींचा अमित भाईंचा बावनकुळे साहेबांचा आमच्या दोघांकडे बघताना एक विश्वासार्हता आणि लोकांच्याकडे काम करण्याची आणि दिलेला शब्द पाळण्याची चुनूक त्यांनी ओळखली होती आणि म्हणून जे जे शब्द आम्ही दिले शब्द आम्ही देत गेलो. रामसाहेब त्यांनी काही शब्द दिले असतील मी काय शब्द दिले असतील ते सर्व शब्द भारताच्या पंतप्रधानांनी पूर्ण केले. देवेंद्रजींनी पूर्ण केले. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण केले. आताच्या काळामध्ये अजितदादांनी त्याला सहकार्य केलं म्हणून या सर्व नेत्यांचे मला या ठिकाणी आभार मानायचे. आज आपल्याला म्हणत असाल तुम्ही म्हणत असाल की राम सातपुते आता सोलापूरला खासदार झाले. एक खासदार तुम्हाला बघितल्यानं तुमच्या लक्षात आलं की दिलेल्या 100 वर्षात ज्यांनी देशाचं प्रतिनिधित्व केलं ते सुद्धा या ठिकाणी खासदार झाले. मोठे माणसं या मतदारसंघामध्ये खासदार झाले पण त्याच्यावर कधी रुपया निधी पडला नव्हता. आज त्याचा संपूर्ण 2000 कोटी रुपयाचा निधी पडून कधीही आचारसंहितेमध्ये टेंडर निघाल अशी वेळ होती पण आचारसंहितेमुळे ती टेंडर थांबली. रेल्वेने आपली जागा ताब्यात घ्यायला सुरुवात केली. ठिकठिकाणी रेल्वेचे बोर्ड टाकले बघितलेत ना आणि आचारसंहिता संपल्या रेल्वेचं काम चालू होतं. माळशिरसला रेल्वे पाहिजे होती. माळशिरसला निरादेवगरचं पाणी पाहिजे होतं पाणी दिलं. हा रस्ता जो पालखी महामार्ग आहे आदरणीय मोदीजींच्या कृपेमुळे आदरणीय गडकरी साहेबांच्या कृपेमुळे हा रस्ता देशातला सर्वात चांगला रस्त्यापैकी एक रस्ता म्हणून आपण पुढे घेऊन जातोय. भविष्यात माळशिरस तालुक्याला ना पाणी ना रेल्वे ना वीज ना औद्योगिकरणाचाही तुम्हाला कुठली चिंता पडणार नाही. या ठिकाणी फलटण आणि मानच्या बॉर्डरला दुर्दैव हिंगणी इथे MIDC होती. त्या ठिकाणी MIDC मध्ये या तालुक्यातल्या गारवाड आणि आसपासच्या 4 गावांचा समावेश करून या तालुक्याचाही औद्योगिकरणामध्ये समावेश होणारा हा रणजित नाईक निंबाळकरचा तुम्हाला शब्द आहे. मुलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. मी काय राजकारण मला राजकारणात येऊन भाषण करायची सवय नाही. कदाचित तुम्ही मला भाषण करतानाही बघितले नाही पण महिन्याला मतदारसंघासाठी निधी आणलाय. जवळपास या तालुक्यासाठी 150-200 कोटी रुपयाचे वेगवेगळे निधी CRFचा निधी असेल PM-JSYचा निधी असेल CM रोडचे निधी असेल अनेक निधी आणले. रामभाऊ आणि मी बोलत होतो आम्ही उद्घाटन टाळले. उद्घाटनाच्या काही गोष्टीमुळे मला उद्घाटन करायची नव्हती. उद्घाटन टाळली. तिकडे बबनदादांनी त्या ठिकाणी उद्घाटन घेतली. प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी PM-JSY CM रोड किंवा CRFचा निधी आला. या तालुक्यामध्ये प्रचंड निधी आला. मला आपल्याला काय सांगायचंय की या तालुक्यामधल्या कुठल्याही कार्यकर्त्याने असं समजायचं काम नाही की राम सातपुते आता आपल्याला इथून माळशिरसचे आमदार नसणार आहेत आणि खासदार असणार. खासदार होण्यासाठी त्यांची मनस्थिती नव्हती. मी त्यांची मनस्थिती तुम्हाला सांगितलं. पक्षाने तुमची जबाबदारी दिलेली आहे. पक्ष तुम्हाला खासदार म्हणून बघतोय. दिल्लीमध्ये भविष्यात तुम्हाला देशामध्ये मोदीजींच्या बरोबर नेतृत्व करायची संधी मिळू शकते. त्यामुळे तुम्ही दिलेली संधी नाकारू नका. इथं मगाशीच एका कार्यकर्त्याने सांगितलं की तिकीट मागून मिळत नाही. वेटिंगला जाऊन बसावं लागतं. वर्ष लोकांच्या तिकिटासाठी हेलपाटे घालावं लागतात. तेव्हा सुद्धा तिकीट मिळत नाही. कुणाला तिकीट दिलं पाहिजे आणि म्हणून कदाचित राम सातपुतेंची या ठिकाणी निवड केली असेल. मी तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी सोलापूर जिल्हा हा तुमच्या हातातून सोलापूर संपूर्ण जिल्हा राम सातपुतेंच्या हातातून या ठिकाणी औद्योगिकरण असेल रस्त्याची कामं असतील आणि मी आणि राम सातपुते दोघंही खासदार म्हणून जेव्हा दिल्लीला जाऊ तर सोलापूर जिल्ह्यामधले कुठलेही प्रश्न म्हणजे छोटे असो मोठे असो कार्यकर्त्यांचे प्रश्न असो कधीही मागे राहणार नाही. तुम्हाला खासदार झाल्यानंतर तुम्हाला असं वाटतं का की रामभाऊला फोन केला रामभाऊने सांगितलं तुमची कामं करता येणार नाही. खासदाराच्या
खासदाराच्या कक्षा जास्त असतात, मोठ्या प्रमाणावर ते काम करू शकतात. तेव्हा माळशिरसच्या जनतेला उलटा या ठिकाणी आनंद व्हायला पाहिजे. भविष्यामध्ये तुम्हाला खात्री आहे की राम सोलापूर जिल्ह्याचे ते तो लोकसभेचा भाग सांभाळून सुद्धा माझ्या माढा मतदारसंघातले सगळे 4 तालुक्यांना निधी आणू शकतात अशा प्रकारची कर्तृत्व क्षमता असणारं नेतृत्व आहे. म्हणून मला त्यांचं अभिनंदन करायला आलं. निवडणुका होत राहतील. निवडणुकीमध्ये तुम्ही आपण बघितलं पाहिजे, गावागावामध्ये समजा गटराचं काम करायला कधी खासदार नसतो, छोटे मोठे रस्ते करायला कधी खासदार नसतो. आमचं तर पहिलं आम्ही सुरुवात झाली 3 वर्षाच्या करोनाच्या काळामध्ये आम्हाला फंडच नव्हता. सगळा फंड खासदार निधी आमचा केंद्र सरकारने जमा करून दिला. 700-800 मोठी गावं आणि 300-400 वाड्या वाजता 1000 गावामध्ये जर आम्हाला फंड किती मिळाला? मला फंड 10 कोटी रुपये मिळाला. त्या 10 कोटी रुपये फंड 1000 गावात टाकायचं झालं तर लाख रुपये सुद्धा येत नाही. एखाद्या ठिकाणी मंडप दिला तर 10 गावाला निधी देऊ शकत नाही. अशी परिस्थिती त्या खासदार फंडाची होती. या सरकार चुकीचं सरकार या ठिकाणी होतं. त्या सरकारमध्ये नेहमी भेदभाव केला. भारतीय जनता पार्टीच्या खासदाराला नाही, आमदाराला नाही, कुठेही डीपीसी मधून निधी दिला. राज्य सरकारने निधी द्यायला तोंड बघून निधी दिला. मला तर 1 रुपया या ठिकाणी निधी मागच्या 3 वर्षाच्या सरकारमध्ये ना राज्य सरकारने दिला, ना जिल्हा नियोजन मंडळाने दिला. बँकचं काम आम्हाला करावं लागलं आणि त्या सातत्याने ताकदीने ते काम करत आलो. येणाऱ्या भविष्य काळामध्ये, येणाऱ्या 5 वर्षामध्ये लोकांच्या अपेक्षा मोठ्या झालेल्या आणि मोठे प्रश्न, सगळे रस्ते असो किंवा रेल्वे असो, हे प्रश्न मार्गीला लागल्यामुळे गल्लीबोळापासून छोट्या प्रश्नाला सुद्धा लक्ष द्यायला आपल्याला कुठे अडचण येणार नाही. संसदेचा खासदार म्हणून ज्या जबाबदाऱ्या आमच्याकडे दिल्या होत्या त्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्यामुळे छोट्या छोट्या प्रश्नाला, मग अगदी कॅनलचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, फाट्याचे प्रश्न असतील, ऊसाचे प्रश्न असतील, सर्व प्रश्नांकडे न्याय देण्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो. ऊसाच्या विषयावर बोलायचं झालं तर जवळपास या ठिकाणी या जिल्ह्यामधले अनेक कारखाने, पण रामभाऊ या ठिकाणी आपण 3100 रुपये भाव आता दिलेला आहे. 3100 पेक्षाही जास्त भाव आपण ऊसाला या मागच्या सीझनचा आपण काढतो आणि चांगला भाव ऊसाला 3100 रुपये भाव. मला माहित नाही इकडं इतर कारखान्यांनी किती भाव काढले. 2700 म्हणजे जवळपास 500-600 रुपयांनी ऊसाचे भाव आपण जास्त द्यायचा प्रयत्न करतोय. याच्याही पेक्षा भविष्यामध्ये जाऊन ऊस सोडून जी केळी असतील, अनेक पिकं असतील, याच्यासाठी आम्हाला काम करायचं. आणि असं काम करताना माझा सहकारी मित्र माझ्याबरोबर दिल्लीत काम करताना तुमचा माळशिरसचा आमदार तुम्हाला खासदार म्हणून त्या ठिकाणी दिसणार आहे. म्हणून राम सातपुतेंना आपण शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आला. मी तुमच्यासारख्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलो. म्हणून रामभाऊला म्हटलं तुम्ही माझ्या नंतर बोला आणि आम्ही ज्या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या शुभेच्छांना तुम्ही उत्तर द्या. मी आदरणीय सर्व या ठिकाणच्या ज्यांनी माझ्या प्रती आणि राम सातपुतेंच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली, धन्यवाद दिले आणि मला शुभेच्छा दिल्या, त्या दोघांच्या वतीने मी तुमच्या सर्वांचे मी आभार मानतो. आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपण सर्वजण आशीर्वाद रूपी आमच्या दोघांच्या पाठीमागं उभं राहतात अशी खात्री बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माळशिरस तालुक्याच्या कानाकोप सर्व माता भगिनी, मी येताना पाहत होतो की काही माणसं 2 व्हीलरने येत होते, काही जण. राम सातपुतेने मागच्या 4.5 वर्षामध्ये काय कमवलं तर माळशिरसच्या एसटी स्टँडच्या समोरून त्या ठिकाणी खिशातले 100 रुपये काढून, जो त्या ठिकाणी रोजंदारीने जातो त्याने 100 रुपये काढून हार घेऊन त्या प्लास्टिकच्या पिशवीमधून एसटीत बसून मांडवेला 50 फाट्याला किंवा त्या ठिकाणी उतरून तिथून इथपर्यंत पायी आला. हे राम सातपुतेने मागच्या 4.5 वर्ष. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब, माझी सुविद्या पत्नी संस्कृती, या ठिकाणी उपस्थित माळशिरस
तसेच तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व जिल्हा परिषद सदस्य, सर्व पंचायत समिती सदस्य, माळशिरस नगरपंचायतचे नगरसेवक, नातेपुते नगरपंचायतचे नगरसेवक, त्या ठिकाणी उपस्थित सर्व गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सामान्य नागरिक, माता भगिनी, आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी मी वंदन करतो, आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. 19चा दिवस मला आठवतो, के दादांनी सांगितला, माझ्यासाठी हा भावनिक दिवस आहे. मला आमचे नेते, माझे गुरु आदरणीय श्रीकांतजींचा फोन आला की राम, मंगळवारी देवेंद्रजींना तुला भेटायचंय. माळशिरसची काही मंडळी आलेले आहेत आणि मंगळवारी सकाळी गेलो. मंत्रालयामध्ये पास नव्हता आतमध्ये जायला, तर तिथे भेटला आणि 2:30च्या नंतर सोडणार होते. मी आपलं तिथंच फुटपाथ वरती वडापाव खाल्ला आणि मंत्रालयात मध्ये जायला आतमध्ये त्या ठिकाणी थांबलो. ज्यावेळेस मी देवेंद्रजींना भेटलो, राम सातपुते, तुझी यापुढे जबाबदारी माझी आहे. तुला माळशिरसला जायचंय, माळशिरस मध्ये भारतीय जनता पार्टीचं काम उभा करायचंय. राजकारणात संधी भेटेल तेव्हा भेटेल. त्यावेळेस के दादा सोबत होते, त्या ठिकाणी श्रीकांतजी सोबत होते. तेव्हापासूनचा प्रवास, प्रदेशाची भाजपाची जबाबदारी दिली आणि तेव्हापासूनचा प्रवास, आणि आज आमदार म्हणून आणि पार्टीने जे सोलापूर लोकसभेमध्ये उमेदवारी दिली, हे खऱ्या अर्थानं एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मला अभिमानही वाटत जरी असला तर तुम्हाला सोडून जाताना माझा कंठ दाटून येतोय. कारण या माळशिरस तालुक्याच्या जनतेने मला भरभरून प्रेम दिलंय. जे लोक एकेकाळी वेगळं गाणं वाजवत होते ते सुद्धा आज स्टेजवर येऊन म्हणतात, आमदार साहेब तुम्ही इथं थांबा, हे राम सातपुतेने कमवलंय. राम सातपुतेने फार मोठं काही केलं नाही, परंतु सामान्य जनतेच्या डोळ्याचे अश्रू पुसण्यासाठी त्या ठिकाणी मदत केली. या ठिकाणी सगळ्या लोकांना मी ओळखतो, प्रत्येक माणसाला. असा एकही माणूस नाही की ज्याला मी ओळखत नाही. या ठिकाणी बसलेले छोटे छोटे कार्यकर्ता असेल, आमचा विजय ढेकळे एकदम सामान्य कार्यकर्ता असेल, किंवा या ठिकाणी बसलेला कुरबावीचा वैभव पाटील असेल, प्रत्येक छोट्या छोट्या कार्यकर्त्याला ओळखतो. कारण यांच्या सुखदुःखामध्ये मी त्या ठिकाणी पाय रोवून उभा राहिलेलो आहे. कारण भारतीय जनता पार्टी हेच सांगते की कार्यकर्त्याच्या मागे पाय रोवून उभा राहिलं पाहिजे. आज या ठिकाणी फक्त कमळ लावलंय. राम सातपुते माध्यम होता. या तालुक्यामध्ये जे काही झालं ते फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीमुळे झालं, हेच मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. मला तर ताकद दिली नसती पार्टीने, आमदार केलं नसतं तर या तालुक्यामध्ये काही झालं नसतं. आता सुरेश चेळेने सांगितलं आमच्या मतदारसंघामध्ये, किंवा आप्पासाहेबांनी सांगितलं 25 कोटी रुपये निधी दिला. हा राम सातपुतेने दिलेला नाहीये, दुसऱ्या कुणी दिलेला नाहीये, हा भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे. मला मी खासदार साहेबांना काय म्हणायचो, खासदार साहेब माझ्या तालुक्यातली 22 गावं, ज्यावेळेस लोक माझ्याकडे येतात की आमदार साहेब 70 वर्षापासून आम्ही दुष्काळात आहेत, मी खासदार साहेबांना सांगायचो, खासदार साहेब आपण दिल्लीत आहेत, माझ्या या 22 गावाला पाणी भेटलं पाहिजे. मी लोकांना मनातली मनात शब्द देत होतो, समोर शब्द देत होतो. तुमचा जन्म जरी दुष्काळामध्ये झाला असला तर तुमच्यावर लागलेला हा दुष्काळाचा कलंक हा राम सातपुते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही. आज मला आनंद आहे, आज आनंद आहे, कारण आपल्या तालुक्यातील 22 गावं, 22 पैकी 22 गावं, आमचा भानुदास चोरमले त्या ठिकाणी जबाबीचा म्हणायचा, त्या ठिकाणी बाळासाहेब सरगर नीरा देवधरच्या माध्यमातून संघर्ष करायचे, आमचे पिंपरीचे राणे सर संघर्ष करायचे. मी राणे सरांना सांगतो, भानुदास चोरमलेला सांगतो, या ठिकाणी असणाऱ्या बाळासाहेब सरगरला सांगतो, छोट्या छोट्या कार्यकर्त्याला सांगतो, आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे या 22 गावाला. जसं जया भाऊने आणि खासदार साहेबांनी मान खटावमध्ये बोटिंग केलं, मी तुम्हाला शब्द देतो की पुढच्या 1.5 वर्षाच्या आत या माळशिरस तालुक्याच्या 22 गावामध्ये जळबावीच्या तळ्यामध्ये बोटिंग करायला या ठिकाणी सांगतो देवेंद्र फडणवीसांना आम्ही त्या ठिकाणी घेऊन येऊ. तुम्हाला या मातीची शपथ आहे, तुम्हाला मी अतिशय प्रामाणिकपणे सांगतो, रक्ताचं पाणी केलं तुमच्यासाठी. त्यामुळे मी तुम्हाला अतिशय प्रामाणिकपणे सांगतो, जे 70 वर्षात झालं नाही हे काम करण्याचं काम ह्या भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हाने केलंय. तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्हाला सगळ्यांची शपथ आहे. सोशल मीडियावर मेसेज येतात, कोण बाजारात फिरतोय फिरू द्या, तुम्हाला जे काही दिलंय ते भारतीय जनता पार्टीने दिलंय. माळशिरस तालुक्याच्या स्वाभिमानी जनतेला सांगतो
ते आपल्याला भाजपने दिलंय. आपल्याला भाजपच्या मागेच उभा राहायचंय. मला आठवतं या ठिकाणची असणारी सभा, त्या पेशंटला 25 लाख रुपये खर्च होता. रात्री 2 वाजता देवेंद्र फडणवीसांना याच खासदाराने फोन केला आणि त्यानंतर 25 लाख रुपयाचं तिचं ऑपरेशन झालं. हे कुणी केलं? राम सातपुते माध्यम नाही, हे भारतीय जनता पार्टीचा जो झेंडा आहे, यामुळे हे शक्य झालं. 70 वर्षात का रेल्वे नाही झाली निनाद पाटील? का नाही रेल्वे झाली? 70 वर्षामध्ये या ठिकाणी अनेक लोकांनी अनेक पदं भोगले, परंतु 70 वर्षामध्ये रेल्वे का झाली नाही याचं उत्तर त्या ठिकाणी मी शोधत होतो. कुणीतरी रणजितसिंह नाईक निंबाळकर जन्माला आला, या आमाड्याचा खासदार झाला, म्हणून आपली त्या ठिकाणी रेल्वेचं आता काम सुरू होतंय. लोकसभेच्या निवडणुकीनंतर टेंडर निघेल आणि फलटण पासून पंढरपूर पर्यंत त्या ठिकाणी रेल्वे याच रोडनी जाईल, याचा मला अभिमान आहे. राम सातपुते माध्यम आहे, खासदार झाला म्हणजे रणजित दादा गटाराचे तुम्हाला फोन आले नाही पाहिजे किंवा गाडी पकडली म्हणून तुमच्या फोन किंवा तुमचं जे काम नसतं. खासदाराचं काम काय असतं तर पिढ्यानं पिढ्याचे प्रश्न असतात, ते सोडवायचं काम असतं. आपण ते केलंय. 3 वर्ष कोरोना होता, त्या ठिकाणी काही मर्यादा असतील, परंतु खासदाराने जे काम केलंय ते कधीही कोणी विसरू शकत नाही. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, माळशिरस तालुक्याच्या जनतेला, काही होऊ द्या, काही होऊ द्या. माळशिरस तालुक्याला जो दुष्काळाचा कलंक ज्या 22 गावाला लागला होता, हे पुसून टाकण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीने आणि आपल्या ह्या वाघाने केलं. तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर भरभरून प्रेम केलं. अनेक अडचणी होत्या, नातेपुतेतून आपण निघायचो, निमगावला जायचो, अतिशय खराब रस्ता होता. मी खासदार साहेबांना मेसेज टाकला आणि 2 दिवसानंतर त्या ठिकाणी 9 कोटी रुपये. पण कुठल्याही त्या ठिकाणी छोट्या मोठ्या शब्दाला बळी न पडता माळशिरस तालुक्याने पुन्हा एकदा दाखवून द्या की आपल्याला भारतीय जनता पार्टीने आपल्यासाठी काय केलंय. पिलीवच्या लोकांना त्या ठिकाणी खड्ड्यामधून जावं लागायचं. याच भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी 24 कोटी रुपये दिले माळशिरस पिलीव रस्त्याला, दुसरे कोणी दिलेले नाहीये. या तालुक्यामधले छोटे छोटे प्रश्न जे ते सोडवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर भारतीय जनता पार्टीने केलंय. ही निवडणूक भारतीय जनता पार्टीवरचे आपल्यावर जे उपकार आहे ती फेडणारी निवडणूक आहे. माझी कळकळीची विनंती आहे, येत्या काळामधले छोटे छोटे प्रश्न, कुठेतरी माय मावल्यांना डोक्यावरती पाणी खांडा घेऊन येऊ लागायचं, घराघरामध्ये नळ देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीच्या याच कमळ चिन्हाने खासदार रणजितसिंह निंबाळकरच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघात केलेला आहे. पिढ्याला पिढ्या आपण जय श्रीराम म्हणतो, राम राम म्हणतो, परंतु आपल्याला माहिती आहे की आपल्या रामाचं मंदिर बरकालीने पाटील साहेब कुणी बांधलं तर मोदीजीने बांधलं, कारण आपण माड्यातून एक कमळाचं चिन्ह निवडून दिलं. त्यामुळे आपली जबाबदारी आहे. मी जरी सोलापूरचा खासदार असलो तर या ठिकाणी सांगतो, इथली सगळी भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते त्या ठिकाणी सोलापूरचा जरी खासदार असलो तर हा मतदारसंघ मी त्या ठिकाणी विकासासाठी, कार्यकर्त्याच्या हितासाठी पुढच्या 50 वर्षासाठी दत्तक घेतो. पार्टी करायचं कारण नाही. या ठिकाणी माझ्यावर मोठ्या पाटील परिवाराचे उपकार आहेत. आदरणीय मोठ्या दादांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मला काम करण्याची संधी भेटली, परंतु माझ्यावर त्या ठिकाणी एका बाजूला माझा परिवार ठेवला आणि दुसऱ्या बाजूला जर भारतीय जनता पार्टी ठेवली, तर माझं सगळ्यात जास्त जर प्रेम कुणाला असेल तर ते माझं प्रेम ह्या भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर आणि भारतीय जनता पार्टीवर. म्हणून आपल्याला अतिशय विनंती करतो की तालुक्यातल्या कुठल्याही भागात जा, कुठल्याही भागात जा, माळशिरस तालुक्याच्या कुठल्याही भागात जा, जी रस्त्याची कामं चालू आहेत हे देण्याचं काम जर कुणी केलं तर भारतीय जनता पार्टीने केलं. आपल्या तालुक्यातल्या 1000 पेक्षा जास्त पेशंटला मदत कुणामुळे करू शकलो? तुम्हाला वाटतं का राम सातपुतेमुळे होतो? महाराष्ट्रात 288 आमदार आहेत. मला आठवतंय मी नवीन आमदार झालो होतो, मी खासदारांना घेऊन गेलो, चला देवेंद्रजीकडे जायचं, माझं काम आहे. देवेंद्रजीने चॅरिटी कमिशनरला बोलून घेतलं, मी आणि खासदार एका बाजूला होतो आणि त्या ठिकाणी सांगितलं की राम सातपुते जेवढे पेशंट सांगतील हे सगळे चॅरिटी हॉस्पिटलमध्ये झाले पाहिजे आणि मी जी काही सेवा करू शकलो तालुक्याची ती भारतीय जनता पार्टीमुळे. का नाही 288 आमदार करू शकले?
माझ्याच काय नाकात मोठी होतं हे करू शकलो मी देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीमुळे. त्यामुळे माझी विनंती आहे, तालुक्याचे अनेक नाव आहेत ज्यांना एसटी साठी दादा के दादाला विषय माहिती आहे, हनुमंत सुळे त्या ठिकाणी किंवा सगळे कार्यकर्ते बरं का धर्ममान्य. परवाचे फडतरीचं ऑपरेशन सांगितलं ना, ते ऑपरेशन झालं फडणवीस साहेबांमुळे. अशा अनेक ऑपरेशन अनेक कामं करण्याचं जर काम कुणामुळे झालं तर ते देवेंद्रजीमुळं आणि या भारतीय जनता पार्टीच्या झेंड्यामुळे झालं. मी माध्यम आहे, मी सामान्य कार्यकर्ता आहे, अतिशय सामान्य परिवारातून आलोय. त्यामुळे माझी तुम्हाला अतिशय कळकळीची विनंती आहे, ही देशाची निवडणूक आहे, देशाची निवडणूक आहे. त्यामुळे तिथं माणूस पाठवणारा सुद्धा दमदार पाठवला पाहिजे. मला आठवतंय ज्यावेळेस सोलापूरला मोदीजी आले आणि मोदीजींना रिसिव्ह करताना, स्टेजवर रिसिव्ह करताना मी सुद्धा त्या रांगेत होतो. आणि त्यावेळेस मोदीजी खासदारांना ज्यावेळेस खासदार साहेबांच्या जवळ आले त्यावेळेस म्हणले, क्यों एमपी साहब आपका हो गया सब इरिगेशन का काम. दादा या लोकांनी फार भोगले आमच्या तालुक्यातल्या 22 गावांनी, दुष्काळी गावांनी. मला कायम त्या ठिकाणी त्या भागामध्ये जात असताना फडतरी असेल, लोंढे मोतीवाडी असेल, अनेकदा वाटायचं की या गावाला जाताना कधीतरी या भागामध्ये पाणी आले पाहिजे आणि हिरवळ दिसली पाहिजे. दादा मी आपल्याला त्या ठिकाणी अतिशय विनम्रतेने सांगतो की आपण जे काम केले दादा, तुम्हाला ते पेपरवरची सही आणि ती वर्क ऑर्डर आणि टेंडर जरी वाटत असेल तर पिढ्याना पिढ्या या 22 गावातील लोकांना जो कपाळी दुष्काळाचा कलंक लागला होता ते पुसून टाकायचं काम तुम्ही केलं. 937 कोटी रुपयाचं टेंडर निघलंय, काम सुरू होईल. मी आपल्याला विश्वास देतो की त्या ठिकाणी या सगळ्या 22 गावाला पाणी येणार आहे, आपली रेल्वे होणार आहे. आज बऱ्याच जणांना त्या ठिकाणी वाटलं असेल की अशा पद्धतीची गर्दी, काही जणांना असं वाटलं असेल आमदार सोलापूरला चाललेत खासदारकीसाठी, तर हातातल्या फोडाप्रमाणे मी लोकांना सांभाळलेलं आहे. सकट लोकांचे पैसे भरले गरीबाचे, इतकं प्रेम मला तुम्ही देण्याचं काम केलंय. अरे भाऊ ते आपण काय बिर्याणी वगैरे ठेवली का, काय मटणाची पार्टी वगैरे काय, तुम्हाला कोणी गाडीला पैसे दिले का रे, दिले का, कॅमेरा फिरवा जरा, दिले का, हात वर करा, दिले का, तुम्हाला कुणी गाडीला पैसे दिले काय, दिले नाही ना कुणी, आम्हाला प्रेम दिलंय. तुम्हाला गाडीला पैसे नाही दिले, इथे बिर्याणीची पार्टी नाहीये, तरी तुम्ही या भारतीय जनता पार्टीवर इतकं प्रेम करता. खऱ्या अर्थानं हे आमच्यासाठी अभिमानाचं आहे. अनेक उदाहरणं सांगता येतील, लोकांच्या डोळ्यातून पाणी येतं. जेव्हा उमेदवारी माझी त्या ठिकाणी डिक्लेअर झाले, अनेकांचे रडत रडत फोन आले, भाऊ तुम्ही जाऊ नका. परंतु मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पार्टीचा आदेश माझ्यासाठी सर्वस्व आहे, पार्टीची इच्छा तीच माझी इच्छा. कार्यकर्त्यांनी अनेक भावना व्यक्त केल्या, परंतु ही भारतीय जनता पार्टी आहे. त्यामुळे आपल्याला येत्या काळामध्ये ताकदीने भारतीय जनता पार्टीच्या मागे उभा राहावं लागेल. आणि एक पक्क आहे की राज्यात पण केंद्रात पण त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार येणार आहे, 100% पक्क आहे. कोणा वाटतं राहुल गांधी पंतप्रधान होईल? आता पवार साहेबांनी स्वप्न पाहून ते त्या ठिकाणी भावी पंतप्रधान कार्यकर्ते म्हणायचे, पण ते झाले ना. राहुल गांधी होणार नाही, हा जनतेचे आमदार होणार. आपलं मत, ही निवडणूक देशाची आहे, देशाची निवडणूक आहे. तुमच्या एका मतानं काय केलं तर 500 वर्ष आपला राम जो त्या ठिकाणी राम मंदिर नव्हतं त्याचं राम मंदिर बांधलं. तुमच्या एका मताने काय केलं, हा जो हायवे आहे ना आपल्या जो दारातून गेला तो हायवे बांधायचं काम तुमच्या एका मताने केलं. तुमच्या एका मताने काय केलं तर या माळशिरस तालुक्याला रेल्वे देण्याचं काम केलं. रेल्वे आता आपली रेल्वेचं टेंडर लोकसभा निवडणूक झाली की निघेल, आचारसंहितेमध्ये अडकलं. तुमच्या एका मताने काय केलं, आपल्या तालुक्यातल्या ज्या 22 गावाला दुष्काळाचा कलंक लागला होता, खासदार निंबाळकरांचे त्या ठिकाणी मी धन्यवाद देतो की ह्या 22 गावाचा आपण दुष्काळाचा कलंक पुसला. त्यामुळं मी तुम्हाला
अतिशय कळकळीची विनंती करतो की आपल्याला ही निवडणूक त्या ठिकाणी देशाची निवडणूक आहे. कसल्याही भूलथापाला कशालाही बळी पडायचं कारण नाही, कशाला बळी पडायचं कारण नाही. ही निवडणूक देशाची आहे. त्याच्यामुळे मी सगळ्यांना विनंती करतो, ताकदीने मागे उभं राहायचं आहे. कारण आपल्याला येत्या काळामध्ये जे प्रश्न सोडवायचे, आपल्या तालुक्याचा विकास करायचा आहे, आपल्या तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पाणी न्यायचंय, आपल्या तालुक्यातले छोटे छोटे प्रश्न सोडवायचे, ते तर आहेच. परंतु आपल्याला आपल्या देशाचा विकास जो झालेला आहे, आणि हा देश जेव्हा आज पाहिलं तर आपला 1 रुपया आपले 86 रुपये म्हणजे अमेरिकेचा $1 आहे. परंतु मला विश्वास आहे मोदीजी पुढच्या अनेक वर्षामध्ये अशी परिस्थिती आणतील की अमेरिकेचे $86 आणि भारताचा 1 रुपया. त्यामुळे आपल्याला येत्या काळामध्ये अधिक ताकदीने या भारतीय जनता पार्टीच्या मागे उभं राहावं लागेल. हा देवेंद्रजींचा आदेश आहे, पार्टीचा आदेश आहे. महायुतीची बैठक होती, ते मुर्मीला काही जणांना वाटलं आमदार तिकडे कसं काय. मी सांगितलं ना, माझा परिवार जरी एकीकडे ठेवला आणि पार्टी एकीकडे ठेवली तर मी पार्टीकडे जाईल, परिवाराला सोडून देईल. कारण आम्ही त्या संस्कारातून घडलेलो, आम्ही त्या ठिकाणी विचारातून घडलेलो कार्यकर्ता आहे. त्यामुळे शंका बाळगायची कारण नाही. दादा वर्ड कुठे ताकदीने काम करायचं, नाट्यपुतातून. वकील साहेब, मला जितकं लीड भेटणार होतं तितकंच लीड खासदारांना द्यायचं. तुम्हाला माझी शपथ आहे, देणार ना. त्याच्यामुळे येत्या काळामध्ये पूर्ण ताकदीने आपल्याला सगळ्यांना मिळून त्या ठिकाणी भारत पवार तुमचा जो रस्ता झाला ना पेरण्याचा, त्याला फडणवीस साहेबांनी पैसे दिले शेताकडे जाणारा. त्याच्यामुळं आपल्याला कमळ करायचंय, एवढं लक्षात राहू द्यायचं. गणेश कोट चालला, बस खाली, बस तिथंच. त्यामुळे आपली सगळ्याची जबाबदारी आहे. ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. त्यामुळे माड्यामध्ये, आणि तुम्हाला अजून एक अतिशय महत्वाची विनंती करायची, कळकळीची, एकाने सुद्धा सोलापूरला यायचं नाही प्रचाराला. एकाने सुद्धा यायचं नाही. इथं खासदारांना लीड द्यायचं आपल्याला. सोलापूरमध्ये भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणी 5 आमदार आहेत, 4 आमदार आहेत. मोहोळचे आमदार त्या ठिकाणी आपले महायुतीचे 5 आमदार आहेत. तिथे मी 100% निवडून येणार आहे. आज लिहून घ्या, 2.5 लाखाने त्या ठिकाणी ही लढाई. एका कामगाराचा मुलगा विरुद्ध माजी मुख्यमंत्र्याची मुलगी, अशा पद्धतीची लढाई आहे. आणि सोलापूर शहरामधील जनता त्या ठिकाणी 3 वेळेस या शिंदेना पाडलेलं, ही 4थी वेळ त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये, ही 4थी वेळ आहे. त्या ठिकाणी एकदा माननीय सुशीलकुमार शिंदे साहेबांचा 2दा पराभव केला, एकदा त्यांच्या सौभाग्यवती धर्मपत्नीचा पराभव केला. आता 3री वेळ आहे की यांनाही पाडायचं. आता त्यांनी सुरू केलं सोलापूरची लेख म्हणे. सोलापूरची लेख नाही, शिंदे साहेबांची लेख आहे. त्याच्यामुळे काळजी करायचं. अजून राम सातपुते रसायन काय हळूहळू लक्षात येईल. मी निवडणूक अंगावर घेऊन लढणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे काळजी करायचं कारण नाही. काल भव्य दिव्य स्वागत केलंय आणि मला विश्वास आहे संजय देशमुख फोन आलोय, मोहोळपाशी आलो, असं यायचं नाही. इथं काम करायचं, कुणीही त्या ठिकाणी यायचं नाही. आणि अजून एक सांगतो सगळ्या कार्यकर्त्यांना, माळशिरस तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो, माळशिरस तालुक्यासाठी एक वेगळा मोबाईल नंबर मी तुम्हाला देतो. खासदार झाल्यावर रात्री 2ला फोन करा. 2ला नाही उचलला तर नाव बदलून ठेवा. त्याच्यामुळे तुमच्यासाठी दिवस रात्र मी उभा असेल. कारण माळशिरस त्या ठिकाणी, या माळशिरसकरांनी माझ्यावर जे प्रेम केलेलं आहे हे मी कधी विसरू शकत नाही. तिकडे नंबर गेला सगळीकडे, तुमचं वेगळं असलं पाहिजे ना. त्यामुळे काळजी करायचं कारण नाही. आणि येत्या काळामध्ये सगळे मिळून खासदारांच्या मागे ताकदीने उभं राहायचंय. आपल्याला पार्टी महत्वाची आहे. त्यामुळं सुजय माने पाटील म्हणले विचारधारा वगैरे, परंतु माझी तुम्हाला विनंती आहे की भारतीय जनता पार्टीला आपण ताकदीने उभं राहा. आणि मी शब्द देतो तुम्हाला की रणजितसिंह नाईक निंबाळकर पूर्ण ताकदीने माळशिरस तालुक्यामध्ये काम करतील. आणि माझी विनंती झाला की माळशिरस सगळ्याला सेंटर होते. तुम्ही माळशिरसला एक मोठं भारतीय जनता पार्टीचं कार्यालय करा. करणार ना?
भारतीय जनता पार्टीचं कार्यालय उभं करा आणि ताकदीने या ठिकाणून लोक तुम्हाला मतदान करतील. मला विश्वास आहे माळशिरस तालुक्यातून 100% लीड भेटणार आहे. कारण माळशिरस तालुक्यातल्या जनतेला माहिती आहे की राम सातपुतेला भेटायला मध्ये पुढारी कधी लागलाच नाही. लागला का कधी मध्ये पुढारी? माग कोण आहे? लागला का कधी? इकडे कधी पुढारी लागला का तुम्हाला? माझ्याकडे येताना पत्र घ्यायला नाही लागलं ना. त्यामुळे माझी विनंती आहे, जसा मध्ये पुढारी लागला नाही, जसा मध्ये पुढारी लागला नाही, तसं माझं थेट जनतेला सांगणं आहे माळशिरस तालुक्याच्या की आपल्याला आपल्या तालुक्यातले प्रश्न, देशाचे प्रश्न जर संपवायचे असले तर भाजपशिवाय पर्याय नाही. दुसऱ्या कुणाला मतदान करून उपयोग नाही. त्यांच्या आडातच नाही तर पावलात येणार कुठून? येणार का? राम सातपुते इतक्या निधी का देऊ शकला? कारण आपली सत्ता होती राज्यामध्ये, केंद्रामध्ये सत्ता होती. आता जर दुसरं कोणी खासदार जर निवडून दिलं, केंद्रात भाजपचं सरकार येणार, तिथं मंत्री सगळे भाजपचे, आणि पत्र गेले की ते कचरा जाईल ना. तिथं खासदार साहेबाचं पत्र गेले लगेच त्याच्यावर कारवाई सुरू होती. टेक ऍक्शन म्हणजे इंग्लिश मध्ये पत्र असतात तिकडचे, टेक नेसेसरी ऍक्शन, क्विक ऍक्शन, अशा पद्धतीचे रिमार्क येतात आणि त्या ठिकाणी आपले कामं व्हायला सुरुवात होती. त्यामुळे कार्यकर्त्याला माझी विनंती आहे, काही जणांनी व्यक्त केलं एका डोळ्यात अश्रू आहे, दुसऱ्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आहे. हे सगळं बरोबर जरी असलं तरी पार्टीचा आदेश मानणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे पार्टीची इच्छा तीच माझी इच्छा. भारतीय जनता पार्टी कशी आहे बघा, भारतीय जनता पार्टीमध्ये पद्धत कशी आहे. मला त्या ठिकाणी उमेदवारी डिक्लेअर झाली आणि पुढच्या 5 मिनिटाला त्या ठिकाणचे खासदार जे आदरणीय जयसिद्धेश्वर स्वामी महाराज, त्यांनी पुढच्या 5 मिनिटांनी राम सातपुतेंचं अभिनंदन म्हणून ट्विट केलं, फेसबुकला पोस्ट टाकली. ही भारतीय जनता पार्टी. त्याच्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी ताकदीने माळशिरस तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सगळ्या गावामध्ये त्या ठिकाणी निटवेवाडीला जो रस्ता दिलाय तो भाजपने दिलाय. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सगळे रस्ते, सगळी कामं जे कोणी दिले ते भाजपने दिले. तर राम सातपुते माध्यम होतं, त्याच्या सुद्धा आपल्याला येत्या काळामध्ये सोडायचं आहे. त्याच्यामुळं आपणच ते निधी मंजूर करून आणले. केकेदारांचा बराच आग्रह होता, त्याचं काही लिटिगेशन त्याचं हे झालेलं आहे. लोक समोर दिसते तसं आठवतंय की आपली जी कामं पेंडिंग आहेत ते सुद्धा आपल्याला पूर्ण करायचे आहेत. आमच्या मदन सुळे गेल्या वेळेस मतदान केलं नव्हतं, त्याची फार इच्छा होती की मला मतदान करायची. मतदान काळजी नको करू, खासदार साहेबांना मतदान म्हणजे मला मतदान आहे. आलं लक्षात? अतिशय ठणकावून का सांगतोय की तुमच्यासाठी जे काही केलंय माळशिरस तालुक्यासाठी मी, ते जर फेडायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला भाजपला मतदान करायचं आहे. आणि येत्या काळामध्ये माळशिरस तालुक्याच्या प्रत्येक गावामध्ये भारतीय जनता पार्टीची शाखा उघडावी लागेल. प्रत्येक वाड्या वस्त्यावरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा पोहोचवावा लागेल. ही भारतीय जनता पार्टी त्या तपश्चर्या आणि संघर्षातून उभा राहिलेली पार्टी आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये आपण सगळे मिळून त्या ठिकाणी या देशाला, त्या ठिकाणी जगामध्ये जर मोठं करायचं असेल तर भाजपाशिवाय पर्याय नाही, मोदींशिवाय पर्याय नाही. आपल्याला आठवतंय की आपल्या देशावरती इतका मोठा हल्ला झाला मुंबईमध्ये 26/11 मध्ये. त्यावेळेस त्या ठिकाणी आपण रिप्लाय काही करू शकलो नाही. जर मोदी जे असते तर पाकिस्तान बेचिराग झाला असतं. काँग्रेसवाले हे काँग्रेसवाले बोलतात, यांनी या ठिकाणी हे काँग्रेसवाले ज्यांनी एकूण मेमनची फाशी करावी म्हणून यांच्या आमदारांनी सह्या केल्या होत्या, राष्ट्रपतींना पत्र लिहिलं होतं. हे काँग्रेसवाले देशाबद्दल कसं काय सुरक्षित हा देश असू शकतो याच्याबद्दल विचार करावा लागेल. त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे माळशिरस तालुक्याच्या जनतेला, ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. माळशिरस तालुक्यातील सर्व जनतेने आपण ताकदीने मागे उभं राहायचं. आणि मी तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो की पुढच्या 5 वर्षामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये पंचतारांकित MIDC आणल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही. मला की माळशिरस तालुक्यामध्ये MIDC झाली पाहिजे. मला दुःख होतं जेव्हा मला एखाद्या वेळेस मी कधी रांजणगाव चाकणला जाताना कुणीतरी गाडी बघून जवळ येतो, आमदार साहेब मी आपल्या तालुक्यातला आहे, इथे MIDC मध्ये काम करतो. मी तुम्हाला अतिशय विनम्रतेने, अतिशय प्रामाणिकतेने सांगतो, जर पुढच्या 5 वर्षामध्ये जर माळशिरस तालुक्यामध्ये जर MIDC करायची, आपली जबाबदारी आहे की खासदारांना या तालुक्यातून मोठं मताधिक्य द्यायचं.
आपली जबाबदारी आहे. आज आमच्या तरी कुठेतरी मुलं बारामतीला कामाला जातात, कुठेतरी फलटणला कमिन्सला कामाला जातात, कुठेतरी त्या ठिकाणी सोलापूरच्या कंपनीवर कामाला जातात. आपली जबाबदारी आहे की आपण भाजपला मताधिक्य द्यायचं आणि त्या ठिकाणी वाजवून या तालुक्यामध्ये एमआयडीसी करायची. मला विश्वास आहे की निश्चित येत्या काळामध्ये आपल्या तालुक्यामध्ये एमआयडीसी होईल. माझी खरंच इच्छा आहे की माळशिरस तालुक्यामध्ये कधीतरी फडतणीला तलावामधून खासदार साहेब आपल्याला येत्या काळामध्ये बोटिंग होणार आहे. आपण 937 कोटी रुपये मंजूर केलेत. नुसते मंजूर केले नाही, कागदावर नाही, पत्र फिरवलं नाही, त्या ठिकाणी पैसे मंजूर करून टेंडर निघलेलं आहे. त्याच्यामुळे त्याची वर्क ऑर्डर होईल आणि माळशिरस तालुक्यातल्या या सगळ्या 22 गावाला पाणी येईल. आपल्या सगळ्यांची विनंती आहे की ही देशाची निवडणूक आहे. खालचं वरचं काही बघू नका. कार्यकर्ता म्हणून मी तुमच्या मागे पूर्ण ताकदीने उभा आहे. तुम्हाला मी कधी अंतर देणार नाही. आयुष्यात तुम्हाला माळशिरस त्या ठिकाणी मला माळशिरसने जे प्रेम दिलंय ते प्रेम मी कधी विसरणार नाही. पहिलवान बस करा. आम्ही मतदान कोणाला करायचं हा माझा दुसरा प्रश्न आहे. आमचं काय नंतर आम्ही मतदान कोणाला करायचं. त्यामुळं या प्रत्येकाच्या मनात हे प्रश्न आहेत, छोटे छोटे प्रश्न आहेत. कारण आपण छोट्या छोट्या माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत. नुकताच आपला जनता दरबार माळशिरसला झाला. मोठं मताधिक्य द्यायचं. देणार ना? देणार ना धर्मा? देणार ना? धर्मा माने लक्षात राहू दे. त्यांनी माझे पैसे आले ते भाजपने दिले, त्याच्यामुळे मला लीड पाहिजे गावातून. बाकी माहित नाही. मी जे वाजवून सांगतोय मी कोणासाठी काय काय केलं हे सगळ्यांना माहिती आहे. असं येईन तसं येईन अजिबात चालणार नाही. आणि जे काम करणार नाही त्यांनी परत मला तोंड दाखवायचं नाही. एवढं डोक्यात राहू द्या. मी तर त्या ठिकाणी खासदार सोलापूर जिल्ह्यातच आहे, परंतु जे कोणी भाजपला त्या ठिकाणी अंतर देईल, सामान्य जनता सोबत आहे. परंतु नेत्यांनी जर कोणी फसवलं तर परत माझ्याकडे काम घेऊन यायचं नाही. ग्रामपंचायत होती, आमदार साहेबांनी सोडून दिलं, हे होतं सोडून दिलं. परंतु ही देशाची निवडणूक आहे. तुमच्या माझ्या धर्माची, अस्मितेची, देशाच्या त्या ठिकाणी अस्तित्वाची ही लढाई आहे. त्यामुळं आपण सगळ्यांनी मिळून ताकदीनं आपल्याला आपला खासदार निवडून द्यायचा ही आपली जबाबदारी आहे. देणार ना? देणार ना? आता जे देणार नाही त्यांनी हात वर करू नका, पण जे देणार आहेत त्यांनी दोन्ही हात वर करा. धन्यवाद. बबलू धन्यवाद. सतीश धन्यवाद. धन्यवाद 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 शाहीबाई. चला 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 पुढच्या करा. चला चला चला.